नमस्कार मित्रांनो, आपलं 8वीचं पुस्तक संपलं, पण पाठाच्या शेवटी काही महत्त्वाच्या शब्दाचे अर्थ दिले आहे. ते बघूया आपण. अग्निबाण. अग्निबाण म्हणजे कृत्रिम उपग्रह किंवा अवकाशयानाने अवकाशात पाठवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय. हे लक्षात राहू द्या. अग्निबाण म्हणजे काय? तर कृत्रिम उपग्रह किंवा अवकाशयानाने अवकाशात पाठवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय, जे प्रज्वलित करून त्यातील ऊर्जेच्या सहाय्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर जाता येते. अग्निस्खळक म्हणजे काय ते बघूया आपण. पृथ्वीच्या अंतरंगातील लावारस भूपृष्ठावर येऊन किंवा भूकवचाच्या भागात विविध खोलीवर निवल्यावर तयार होणारा खडक. निवल्यावर म्हणजे काय? तर थंड झाल्यावर तयार होणारा खडक. अवकाश प्रदूषण बघूया. आपल्यासाठी महत्वाचं आहे. मानवाने अवकाश प्रक्षेपणाद्वारे अनेक कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, अवकाश प्रयोगशाळा अवकाशात सोडल्या आहे. हे सर्व विशिष्ट काळापर्यंत त्यांचे कार्य करतात, मात्र त्यानंतर अवकाशातच नियंत्रण रहित अवस्थेत फिरत राहतात. त्यांची गणना अवकाश कचरा म्हणूनच केली जाते. त्याशिवाय या यंत्रामध्ये अनेक घातक रसायने व वायू असतात. यामुळे या अवकाश कचरा अवकाशाच्या प्रदूषणात कारणीभूत होतो. अवकाश प्रक्षेपण म्हणजे काय? तर एखादी वस्तू अवकाशात पाठवणे. अवकाश प्रक्षेपण म्हणजे एखादी वस्तू अवकाशात पाठवणे. यासाठी अशी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्रापलीकडे न्यावी लागते. ही क्रिया अग्निबाणाच्या सहाय्याने केली जाते. अवकाश प्रक्षेपणासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा उपयोग केला जातो. अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणजे चुनखडकाच्या प्रदेशातील गुहामध्ये आढळणारे भूजलाच्या निक्षेपणामुळे तयार झालेले भूरूपे होय. पाण्यात विरघळलेले क्षार विद्राव्य अवस्थेत वाहून नेले जातात. गुहांच्या छतातून झिरपणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होते, तेव्हा छतावर क्षार साचतात. तसेच छताकडून तळाकडे पडणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन तळाकडील भागातही क्षार साचतात. अशा साचलेल्या क्षारांची उंची वाढत जाऊन कालांतराने खांबासारखे किंवा झुंबरासारखे दिसू लागतात. त्यांना लवणस्तंभ म्हणतात. छताकडून तळाकडे वाढणाऱ्या झुंबरांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात, तर तळाकडून छताकडे वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणतात. ही आकृती बघा. या ठिकाणी अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ दाखवले आहे. हे कसे निर्माण झाले हे या आकृतीमध्ये दाखवले आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा चुनखडक होता. हा चुनखडक क्षारयुक्त पाण्यामुळे विरघळला आणि या ठिकाणी पाणी जमा झालं. कालांतराने या पाण्याचं बाष्पीभवन झालं आणि या ठिकाणी फक्त क्षार राहिले. ते क्षार कालांतराने त्यांची उंची वाढत गेली आणि हे असे स्तंभ झाले. यालाच ऊर्ध्वमुखी स्तंभ म्हणतात. आणि काही क्षारयुक्त पाणी छतातून झिरपतात आणि त्यामुळे हे अधोमुखी स्तंभ निर्माण झाले. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. अनाच्छादन म्हणजे आच्छादन दूर करणे. अपक्षरण व वहन प्रक्रियेतून भूपृष्ठावरील वेगवेगळ्या खडकाच्या थराचे आच्छादन दूर केले जाते व नवनवीन खडक भूपृष्ठावर येतात. म्हणून अपक्षरण व वहन प्रक्रियांना एकत्रितरित्या अनाच्छादन प्रक्रिया म्हणतात. अन्न जाडे बघूया. काही परिसंस्थांमध्ये क्रमबद्ध ऊर्जेचे संक्रमण एकमार्गी पद्धतीने न होता ते अधिक जटिल बनते. काही भक्षक आपले अन्न विविध मार्गांनी व वेगवेगळ्या पातळीवर मिळवतात. अशा वेळी एकाच परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या तयार होतात. त्या एकमेकांशी वेगवेगळ्या पातळीवर जोडल्या जातात व अन्न संक्रमणाचा क्रम गुंतागुंतीचा बनतो. अशा अनेक अन्नसाखळ्यांमधून होणाऱ्या ऊर्जा संक्रमणाला अन्न जाडे म्हणतात. अन्न साखळी बघूया. अन्न साखळी म्हणजे परिसंस्थेतील जैविक घटक वेगवेगळ्या पातळीवर अन्न म्हणजेच ऊर्जा ग्रहण करतात. उत्पादकाकडून प्राथमिक, द्वितीय, तृतीय भक्षक व विघटक इत्यादीद्वारा ऊर्जा संक्रमित होत असते. ऊर्जेच्या किंवा अन्नाच्या क्रमवार एकमार्गी संक्रमणाला अन्न साखळी म्हणतात. काही शब्दाचे अर्थ आपल्याला नाही कळत तर काय करा, तुम्ही ते परत ऐका आणि तरीही नाही समजलं तर काळजी करून घेऊ नका, कारण समोरच्या पुस्तकामध्ये तो शब्द पुन्हा पुन्हा येईल तर तुम्हाला ते नक्कीच समजेल. समोर बघूया. अन्नस्तूप बघूया. अन्नस्तूप म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर उपलब्ध असलेली ऊर्जा लक्षात घेऊन काढलेली आकृती होय. प्रत्येक पातळीवर उपलब्ध ऊर्जा आधीच्या पातळीपेक्षा 1/10 इतकी असते. त्याच प्रमाणात त्या पातळीवरील जैव वस्तुमान व जीवसंख्या ही बदलते. कोणत्याही पातळीवरील जैव वस्तुमान किंवा जीवसंख्या मर्यादेपेक्षा खूप कमी किंवा खूप जास्त झाली तर अन्नस्तूपाचा म्हणजेच पर्यायाने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. ही आकृती बघा. अन्नस्तूपातून होणारे ऊर्जेचे वहन दाखवले आहे. उत्पादक आपण या ठिकाणी काही वाचून घेऊया. यातील वनस्पती या उत्पादक आहे. बघा, ह्या वनस्पती हे उत्पादक आहे. तर केवळ हरित वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करणारा ससा हा प्राथमिक भक्षक आहे. हा बघा, प्राथमिक भक्षक दाखवला आहे. ससा हे मोठ्या सापाचे अन्न आहे, म्हणून सापासारख्या मांसाहारी प्राण्यांना द्वितीय भक्षक म्हणतात. इथे बघा दाखवला द्वितीय भक्षक साप. साप हे गरुडाचे अन्न आहे, त्यामुळे गरुड हा या अन्न साखळीतील तृतीय भक्षक किंवा सर्वोच्च भक्षक आहे. या आकृतीमध्ये बघा दाखवला आहे गरुड तृतीय भक्षक. हे थोडंसं वाचून घेऊया. परिसंस्थेत विविध पोषण पातळीवर ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना प्रत्येक पातळीवर काही प्रमाणात ऊर्जेचा ह्रास होत असतो. बघा, या ठिकाणी बघा ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना प्रत्येक पातळीवर काही प्रमाणात ऊर्जेचा ह्रास होत असतो. या ठिकाणी बघा वनस्पतीमध्ये 10,000 किलो कॅलरी ऊर्जा आहे, तर
वनस्पती खाऊन सस्यामध्ये ती ऊर्जा किती आली? 1000. आणि सापामध्ये 100 आणि गरुडामध्ये 10. या प्रकारे ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना काही प्रमाणात ऊर्जेचा ह्यास होत असतो. समोर बघूया. अपपर्ण म्हणजे खडकाचे पापुद्रे सुटून होणारी अपक्षय क्रिया. दैनंदिन तापमानातील फरक व हवेतील बाष्प यांचा परिणाम होऊन खडकाच्या बाह्य भागातील आवरण सुटे होते व कांद्याचे जसे पापुद्रे निघतात तसे खडकाचे पापुद्रे सुटे होत जातात. याला अपपर्णन असे म्हणतात. ही आकृती बघा. अपपर्णन. खडकाचे बघा कसे पापुद्रे झाले आहे. अपक्षय बघूया. खडकाचे विलगीकरण किंवा विघटन घडवून आणणाऱ्या प्रक्रियेस अपक्षय म्हणतात. हे लक्षात घ्या. अपक्षय कशाला म्हणतात? खडकाचे विलगीकरण किंवा विघटन घडवून आणणाऱ्या प्रक्रियेस अपक्षय म्हणतात. अपक्षय प्रक्रिया प्रादेशिक हवामान व खडकाच्या गुणधर्मावर अवलंबून असतात. अपक्षरण बघूया. अपक्षरण म्हणजे झीजणे. हे लक्षात राहू द्या. अपक्षरण म्हणजे झीजणे. झीज होण्यात घर्षण अपेक्षित असते. बर्फ, पाणी, वारा यांचे खडकावरून वाहताना खडकाशी घर्षण होते व खडक झीजतात. यालाच अपक्षरण असे म्हणतात. हिमनदी, नदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल यांच्या मार्फत अपक्षरण घडून येते, म्हणून यांना अपक्षरणाची कारके म्हणतात. अपक्षरणाची कारके लक्षात राहू द्या. हिमनदी, नदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल. समोर बघूया. अपक्षरण खडके बघूया. वाऱ्याच्या अपक्षरण व वहन कार्यामुळे तयार होणारी भूरूप. अपक्षरण खडके म्हणजे काय? तर वाऱ्याच्या अपक्षरण व वहन कार्यामुळे तयार होणारे भूरूप. एखाद्या क्षेत्रातील वाळू स्थानिक आवर्त निर्माण होऊन किंवा वेगवान वाऱ्यामुळे वर उचलली जाते व दूरवर वाहून नेली जाते. ज्या क्षेत्रातील वाळू निघून जाते तेथे एक खडगा तयार होतो. अशा खडग्यांना अपक्षरण खडगे असे म्हणतात. स्थानिक भूजल पातळी. अशा खडग्यांच्या खोलीची कमाल मर्यादा असते. ही आकृती बघा. अपक्षरण खडग्याची आहे. या ठिकाणी काही माहिती दिली आहे ते बघूया आपण. अपक्षरण खडगे. वाळवंटी प्रदेशातील वाळू वाऱ्याच्या जोरामुळे उचलली जाते. अशी वाळू दूरवर वाहून नेली जाते. ज्या भागातून वाळू वाहून जाते तिथे खोल खडगा तयार होतो. अशा खडग्यांना अपक्षरण खडगे म्हणतात. ही आकृती लक्षात राहू द्या. आपल्याला एक्झाममध्ये विचारली आहे. समोर बघूया. अंतर्गत प्रक्रिया बघूया. अंतर्गत प्रक्रिया म्हणजे भूकवचावर परिणाम करणाऱ्या परंतु पृथ्वीच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या प्रक्रिया होय. हे लक्षात घ्या. अंतर्गत प्रक्रिया म्हणजे काय? भूकवचावर परिणाम करणाऱ्या परंतु पृथ्वीच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या प्रक्रिया. भूकंप, ज्वालामुखी, वलीकरण, विभंग निर्मिती इत्यादी अंतर्गत प्रक्रियांचे परिणाम आहे. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. अंतर्गत प्रक्रियांचे परिणाम कोणते? भूकंप, ज्वालामुखी, वलीकरण, विभंग निर्मिती इत्यादी. आपल्याला हे एक्झाममध्ये विचारलं आहे. लक्षात राहू द्या. ऑटोबान्स म्हणजे जर्मनीमधील द्रुतगती मार्ग. उत्पादक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन बघा. उत्पादक म्हणजे परिसंस्थेतील जैविक घटकाचा एक गट होय. हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारा मुख्यतः पाणी, कार्बन डायऑक्साईड वायू व सौर ऊर्जा यांचा उपयोग करून कार्बोदकांचे म्हणजेच अन्नाचे उत्पादन करू शकतात. त्या ऊर्जेद्वारा पदार्थ तयार करू शकतात, म्हणून त्यांना उत्पादक म्हटले जाते. यांनी उत्पादित केलेल्या अन्नाचा उपयोग त्यांना व इतर जीवसृष्टीला होतो. उद्योगाचे स्थानिकीकरण. कोणत्याही उद्योगाचे स्थान काही विशिष्ट घटकावर असतात. यात मुख्यतः कच्च्या मालाची उपलब्धता, मजूर पुरवठा, बाजारपेठ, वाहतूक खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय भांडवल, ऊर्जा साधने, पायाभूत सुविधा, सरकारी धोरण यांचाही उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम होतो. ऊर्जा चक्र बघूया. कोणत्याही परिसंस्थेतील सौर ऊर्जा हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. ही ऊर्जा वापरून उत्पादक अन्न निर्मिती करतात. अन्नाच्या स्वरूपातील ऊर्जा वेगवेगळ्या स्तरातील भक्षक व विघटक यामधून संक्रमित होऊन पुन्हा पर्यावरणात विलीन होते. यालाच ऊर्जा चक्र म्हणतात. ऊर्जा लहरी बघूया. ऊर्जा लहरी म्हणजे ऊर्जेच्या लहरी. ऊर्जा निर्माण झालेल्या क्षेत्रापासून सर्व दिशांनी ऊर्जेचे वहन लहरीच्या स्वरूपात होत असते. ऊर्जा लहरीच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यावर या लहरीच्या वहनाचा प्रभाव पडतो. कुंभगर्त बघूया. कुंभगर्त म्हणजे खडकाळ तळ असलेल्या नदीपात्रात आढळून येणारे एक भूरूप होय. नदीच्या प्रवाहात काही ठिकाणी उभ्या दिशेतील चक्रीय प्रवाह तयार होतात. पाण्याबरोबर वाहत येणारे खडकांचे तुकडे अशा चक्रीय प्रवाहात अडकून एकाच जागी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात. त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे तयार होतात. त्यांना कुंभगर्त किंवा रांजण खडगे म्हणतात. ही आकृती बघा. इथे बघा कुंभगर्त दाखवला आहे. हे नदीचा तळ आहे. इथे दिला आहे बघा. या ठिकाणी काही माहिती दिली आहे ते बघूया. कुंभगर्त. काही वेळेस नदीपात्रातील खडकामध्ये जोड असतात. या जोडामध्ये दगडगोटे अडकतात. पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगडगोटे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात व तेथे खडगा तयार होतो. यास कुंभगर्त किंवा रांजण खडगा असे म्हणतात. बघा ही आकृती लक्षात राहू द्या, कारण आपल्याला एक्झाममध्ये ही सुद्धा आकृती विचारली आहे. समोर बघूया. कृत्रिम उपग्रह आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मॅनमेड सॅटेलाइट म्हणतात. पृथ्वीवरून जे मानवनिर्मित उपग्रह सोडले जातात त्यांना कृत्रिम उपग्रह असे म्हणतात. यातील काही उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतात, तर काही उपग्रह पृथ्वीच्या एकाच भागासमोर राहून या भागाची सातत्याने माहिती घेतात. अशा पृथ्वीच्या विशिष्ट भागासमोर राहणाऱ्या कृत्रिम उपग्रहात भूस्थिर उपग्रह म्हणतात. हे लक्षात राहू द्या. भूस्थिर उपग्रह म्हणजे काय? तर
पृथ्वीच्या विशिष्ट भागासमोर राहणाऱ्या कृत्रिम उपग्रहास भूस्थिर उपग्रह म्हणतात. खचदरी म्हणजे दोन विभागादरम्यानचा भाग खाली खचल्यामुळे तयार होणारी दरी होय. अशा दऱ्या बहुतांश अरुंद असतात व त्यांच्या दोनही बाजूचे उतार तीव्र असतात. हे उतार पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हालचालीमुळे तयार झालेले असतात. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.